बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली. आता पंचायत अशी आहे मुलाकात हुई है की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे. लेकिन पेच ये है कि उन्होंने मुझे अभी सम्माननीय उद्धव ठाकरे कहा है. ठीक आहे. आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे इसलिए मैं भी अपने भाषण की शुरुआत करते हुए मराठी हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो सम्माननीय राज ठाकरे कहता हूं और यहाँ पर जमे हुए तमाम मराठी हिंदू भाई और बहनों माझ्या को भाषणाची नमस्कार करता हूं. असं मला वाटत नाही, कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे. पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे. मुझे ऐसा लगता है कि हमारे भाषण से ज्यादा हम दोनों एक साथ नजर आए वो ज्यादा महत्वपूर्ण है. ज्यांनी ज्यांनी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमुठ दाखवली त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय. दीपक पवार पण त्याच्यात आहेत. सगळेच जिन जिन लोगों ने पक्ष को भूला और मराठी भाषा को लेकर मराठी मानुस के तौर पर सामने आए हैं उन सबका मैं धन्यवाद करता हूँ. सुप्रिया सुले भी हैं और दूसरे पार्टी के नेता भी हैं. कुछ लोग जानकर भी अनजान होते हैं. पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. लेकिन एक बात तो है इस मुद्दे की वजह से हम दोनों के बीच में जो अंतर था वो दूर हुआ है. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. एक साथ आए हैं एक साथ रहने के लिए. आणि मला कल्पना आहे आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत. कोण लिंब कापतय, कोण टाचण्या मारतय, कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल, रेडे कापत असतील. त्या सगळ्यांना सांगतो या सगळ्या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या समोर उभे ठाकलेलो आहोत. मुझे पता है कि कोई नींबू काट रहा है, कोई कुछ और कर रहा है, लेकिन इन सब अंधविश्वासों और भोंदूपना तो हमारे पिता यानी कि बाला साहब ठाकरे ने जवाब दिया था और हम भी वही कर रहे हैं. भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही. मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी म्हणजे मी काय राजने काय आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार. हम सब ने मतलब मैंने राज ने सबने ये अनुभव किया है वापर करून घेतला कि सामने वाला करता है और फिर फेंक देता है. ओळखत कोण होतं या लेकिन महाराष्ट्रामध्ये? अब हम दोनों साथ आ गए हैं. अब कोणत्या आपको भाषेत फेंक बोलत देंगे. होतात? अगदी राज तू सगळ्यांची शाळा काढली. मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मोदींची शाळा कोणती? सगळ्यात उच्च शिक्षित आहेत. मैं तो बस यही जानना चाहता हूं कि मोदी की पाठशाला कौन सी है. पण हे जे काय यांची मध्यंतर मी बोललो ना भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मैंने पहले बोला ना कि भारतीय जनता पार्टी उद्धव अफवाह ठाकरेंनी की हिंदुत्व फैक्ट्री है. सोडलं.
हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल पहले मराठी इन्होंने बोलणारे तुमच्या फैलाया कि कट्टर उद्धव देशाभिमानी हिंदू आहोत. ठाकरे ने हिंदुत्व छोड़ दिया. मैं कभी भी हिंदुत्व तुम्ही काय छोड़ आम्हाला नहीं हिंदुत्व सकता. शिकवताय? मैं मराठी बोलने वाला अरे हिंदू हूँ जो 92 कभी 93 हिंदुत्व साली जेव्हा छोड़ नहीं सकता. जे काय घडलं, देशद्रोही मातले होते, तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी, शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी व मराठी माणसांनी वाचवलेलं आहे. मैंने विधानसभा में भी कहा कि जो 92-93 में दंगे हुए उसमें देवेंद्र फडणवीस आज जो बातम्या आले सगळे गैर मराठी बातम्या थे आल्या. उन्हें हिंदू मानकर भाषेच्या शिवसैनिकों ने नावाखाली बचाया. गुंडगिरी सहन केली जाणार नाही. भाषा के नाम पे तर गुंडागिरी महाराष्ट्रामध्ये सहन नहीं किया जाएगा, ये फडणवीस मराठी ने कहा है. माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. लेकिन महाराष्ट्र में अगर मराठी भाषा के लिए मराठी मानुस आंदोलन करता है, उसे अगर आप गुंडा जर का मानते हैं गुंडगिरी तो केल्याशिवाय हाँ, हम तुमच्या गुंडे हातामध्ये हैं. न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच. और बिना गुंडागिरी किए हुए अगर आपके दरबार में न्याय नहीं मिलेगा तो पण हम हे सगळे गुंडागिरी राजकीय करेंगे. वाडगे देवेंद्र फडणवीसांची आजचं वक्तव्य म्हणजे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला सखा पाटलांनी केलेलं एक वक्तव्य आठवते. हे असेच तेव्हाचे म्हणजे जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे इथले राज्यकर्ते असतात त्यांना मी बाडगे म्हणतोय. त्यांना मी बाडगे म्हणतोय. कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई आपल्याला आपण मिळवली. आपण म्हणजे आपण मराठी माणसांनी. तेव्हाही तत्कालीन जे सत्ताधारी होते, हो अगदी काँग्रेस होतीच ना तेव्हा सत्तेवर, मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हती. आणि तेव्हा सुद्धा एक मराठी माणूस म्हणजे आज जे बोलतात ना आम्ही मराठी नाही का? महाराष्ट्र के लिए अरे तुम्ही आंदोलन हुआ नावाने था, मराठी आहात, तब तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही आता तपास मुंबई होईल. को महाराष्ट्र को देने को सबके सत्ताधारी यानी कि कांग्रेस तैयार पाटील नहीं बोलले थे. होते, यावत चंद्र दिवा करो, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. कशी नाही मिळत, झुकवलं, वाकवलं, गुडघ्यावरती आणलं मराठी माणसांनी. आणि मुंबई आपल्या हक्काची, तुम्ही आता जी घोषणा घेतली ना, दिली ना, ती मुंबई आपल्या हक्काची आपण लढून आपण मिळून घेतली. तब उन्होंने कहा था, सरकार ने कहा था कि मुंबई महाराष्ट्र को मिलेगी नहीं. कशासाठी हा सगळा तुम्ही गोळ घालता? लेकिन तब के आंदोलनकारियों ने कहा कि देखते हैं कैसे नहीं मिलता है. माझ्या डोक्यात जो और एक तब विचार नारा लगा पडतो था की कि मुंबई हमारे हक की है. और हे यांचं सध्या जे काही आंदोलनकारियों चालू आहे, ने हे आधी आपल्याला सुद्धा वाटलं. मुंबई को महाराष्ट्र में शामिल किया. मुंबई वो लेकर ही माने. 370 कलम होतं ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. 370 हटाने के लिए शिवसेना ने एक प्रधान एक विधान सपोर्ट किया था. बरोबर आहे. देश एक असला पाहिजे, संविधान एक असलं पाहिजे, निशाण सुद्धा एकच, तो आपला तिरंगा असला पाहिजे. भाजपचं भांडी पुसायचं फडकं असतं कामा नये. एक विधान, एक निशान ते फडकं म्हणजे आमचा राष्ट्रध्वज रहना ही नाहीये. चाहिए. पण ते सगळं चाललंय एक 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 एक. त्याच्यानंतर आता नवीन एक तुमनं काढलं, वन नेशन वन इलेक्शन. म्हणजे हळूवारपणाने सगळं काही एक 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 करत. वन इलेक्शन. हिंदी, हिंदू, इसका हिंदुस्तान, कुछ एक- हिंदू आणि हिंदुस्तान एक करना मान्य चाहता आहे, है. पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. हिंदी, तुम्ही कितीही कमिट्या हिंदू, करा, हिंदीची हिंदुस्तान, सक्ती तुमचे 7 पिढ्या हिंदू उतरणार और नाही हिंदुस्तान मान्य है, लेकिन हिंदी मान्य नहीं है. मग एक फेक नरेटिव्ह पसरवायचं. हे उद्धव ठाकरेच्याच काळातलं, उद्धव ठाकरेच्याच काळातलं. अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत होता, मग पाडलं कशाला गद्दारी करून? ताण्या बोंबललात तेव्हा. पण मी अभिमानाने सांगेन, माझ्या मंत्रिमंडळातले सहकारी इकडे बसले, जितेंद्र आव्हाड आहेत, आणखीन कोणी असतील. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मी मराठीची सक्ती केली होती आणि केलीच, याचा मला अभिमान आहे. काय केलं त्याचं तुम्ही? मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागली. का करावी लागली? मुझे अभिमान है ये कहते हुए कि जब मैं मुख्यमंत्री था तो मैंने मराठी भाषा की शक्ति लागू की थी, और इसका मुझे अभिमान है. सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले. ती गुंडगिरी नाही होत. पण आता कोणतरी एक तो भेडिया काय भेडिया असलं त्याचं नाव,
ही यांची सगळी पिल्लावळ आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. इनका आपण ज्या काही एजेंडा गोष्टी है केल्या होत्या, तोड़ो फोड़ो और राज्य करो, ते राज म्हणतात करो. म्हणे शिवसेनेने आजपर्यंत काय केलं. शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो आहोत. त्याच्यामुळे आपलं सगळं बार बार कहते हैं म्हणतोय, शिवसेना आपलं एवढ्या ने वर्षाचं क्या काल किया. घडलं. जब हम और राज मराठी साथ थे माणूस तो म्हणे बहुत मुंबई कुछ बाहेर किया, अब आगे भी साथ रहेंगे और करके दिखाएंगे. मराठी माणूस आम्ही मुंबई बाहेर नेला असं जर का तुम्हाला वाटत असेल तर 14 सालानंतर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे जे काही लचके तोडले, मुंबईतून सगळे उद्योगधंदे, महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले, आर्थिक केंद्र गेलं, हिरे व्यापार गेला, मोठमोठी ऑफिसेस गेली. आपल्याकडे येणारे उद्योगधंदे जे आपल्या काळात येत होते ते कुठे गेले. मग काय तेवढंच हिंदुस्थान किंवा तेवढंच सगळे हिंदू आहेत. तेवढेच हिंदू आहेत. आम्ही सगळं पिछले करत कुछ होतो, दिनों केलं में होतं. महाराष्ट्र के सारे उद्योग धंधे बाहर चले गए. पण तुम्ही पहिल्या प्रथम गद्दारी, आमच्यात गद्दारी करवली आणि तुम्ही आमचं सरकार पाडलं. ह्याचं कारण तुमचे जे मालक तिकडे बसलेले 2 जण, 2 व्यापारी, त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळं करता. आपके 2 मालिक ऊपर एक बैठे हुए वर्षाचं हैं सगळं और उसके लिए आप सहन लोग करत 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 तो आपण मेरी आलो. सरकार आपल्या गिराई डोळ्यादेखत और सगळे उनके ही लचके तोडले कहने जात पर आहेत. आप सब कुछ करते हैं. आपल्या दोघांनाही भांडवलं जात आहे आणि नतद्रष्टा आपल्या डोक्यावरती बसतायत. किती काळ सहन करायचंय. प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची. हर बार आता सुद्धा हम तेच दोनों होणार. के बीच में म्हणजे आम्ही एकत्र लड़ाई येणार. लगाने का काम करते हैं. आल्यानंतर हमारे सर पे निवडणुकीपर्यंत एकत्र बैठते हैं. राहतील का. सत्ता प्राप्ती, काही जण तर म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्रात सुद्धा अब ये सवाल उठा रहे हैं कि अभी तो हम दोनों साथ में आए हैं, तो क्या चुनाव तक साथ रहेंगे. कुछ लोग कह रहे हैं कि महानगर पालिका के चुनाव तक है. मैं इनको कहना चाहता हूं कि ये जो एकता है नगर पालिका चुनाव के लिए नहीं है, ये महाराष्ट्र के लिए है. सत्ता जाते, सत्ता के बारे में बात करते हैं. सत्ता आती है और सत्ता जाती है, मध्ये असली पाहिजे. लेकिन हमारी ताकत जो है दर वेळेला ये संकट हमारी आलं की आपण एकजुटता सगळे में है. मराठी एकवटतो आणि संकट गेलं की आपणच एकमेकांमध्ये भांडायला लागतो. आता नको, हा नतद्रष्टपणा आता करायचा नाहीये. लेकिन पहले हमने देखा है कि संकट आता है तो मराठी एक हो जाते हैं, लेकिन संकट गया तो आपस में ही लड़ने गेल्या लगते हैं. विधानसभेत त्यांनी जे काय केलं, लेकिन अब ऐसा नहीं होना बटेंगे तो चाहिए. कटेंगे. विधानसभा में इन्होंने कहा कि बटेंगे तो कटेंगे. हिंदू मुसलमान तर केलंच, पण त्यांनी खास करून केलं ते मराठीतर केलं. हमें लगा म्हणजे यांची नीती आहे ती ये अशीच हिंदू आहे, जे मुसलमान गुजरातमध्ये के त्यांनी बीच की केलं. बात है, लेकिन ऐसा नहीं था. ये मराठी के बीच में झगड़ा लगवा रहे थे. माहित नाही मला, लक्षात नाही. वातावरण असं पेटलं होतं गुजरातमध्ये की बस आता पटेल यांना आपटेल. पण त्यांनी काय केलं बरोबर, पटेलांना भडकवलं, पटेलांना वेगळं केलं आणि पटेल तर सगळं एकत्र केलं. हरियाणामध्ये पण तेच गुजरात केलं. में इन्होंने जाट लोकांना किया, भडकवलं, पटेल को भड़काया और बाकी सारे लोगों को एक साथ करके उनका वोट ले लिया. हरियाणा में भी उन्होंने ऐसा ही किया. उचलवलं आणि मराठी तर सगळं एकत्र केला. बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झालेत, तुम्ही जर का फुटलात तर ते तुमच्या डोक्यावर बसतील. झाले एकत्र. मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले. महाराष्ट्र में इन्होंने इसी तरीके से झगड़ा लगाया और दिल्ली के गुलाम हमारे ऊपर राज करने लगे. पालख्यांचे भय होणार की तुम्ही कधीतरी आपल्या माय मराठीला पालखीमध्ये सन्मानाने बसवणार आहात. बस झालं, आता यांची जोखड फेकून दिली पाहिजे. एकमेकांमध्ये भांडून त्यांचे जे काही डाव आहेत ते करत असतात. मी पेपरमध्ये बघितलं, काल बघितलं, आज बघितलं. आमचे पंतप्रधान जगभर फिरतायत. काय तो मोठा पट्टा देखा स्टार ऑफ घाना. कि हमारे प्रधानमंत्री दुनिया घूम रहे हैं. इकडे घाण आणि तिकडे घाना. स्टार ऑफ घाना. के गले में कुछ पट्टा पहने हुए थे, घाना. बाजूला मोदींचा फोटो
आणि दुसऱ्या इधर बाजूला गंदगी और उधर माझ्या महाराष्ट्रामध्ये घाना. शेतकरी कर्जबाजारी झालाय, त्याला बैल सुद्धा तर पोचत नाही, बैल मिळत नाही, म्हणून त्या नांगराचं जोखड घेऊन तो शेती करतोय. मग एका बाजूला हा शेतकरी त्याच्या खांद्यावरती गळ्यामध्ये ते नांगराचं जोखड आहे आणि तिकडे आमचे पंतप्रधान स्टार ऑफ घाना. लाज वाटली पाहिजे, लाज. यहाँ हमारे देश बरोबर लाज में वाटली किसानों का बुरा हाल है। खेती करने के लिए आज बैल स्पीकर नहीं हमारी मिल बात रहा है, में खुद आले। ही बैल बन के दोन खेती कर बातम्या रहा है आल्या। और हमारे प्रधानमंत्री लाडक्या बहिणीचं खाना पोर्टल आता नहीं बंद, घूम रहे नव्याने हैं। नोंदणी होणार नाही, बसा बोंबलत आता. आणि त्याही पेपर पेक्षा में एक सगळ्यात खबर भयानक आई गोष्ट है कि म्हणजे अब नए संपूर्ण लाडकी बहनों देशामध्ये का रजिस्ट्रेशन नहीं सगळ्यात होगा। जास्त कर्जबाजारी शेतकरी कुठे असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्र आता थांबणार नाही, कर्ज काढतच राहणार. आणि ही यांची जी काही खेळी आहे, आपापसात भांडवायचं. मी एक साधी गोष्ट केली होती. जितेंद्र, तुम्हाला माहिती असेल, आपण तिकडे चौपाटीला, जिकडे बिर्ला मातोश्री बिर्ला क्रीडा केंद्र काय आहे, मराठी रंगभूमीचं दालन, मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं दालन, त्याची निर्मिती करण्याचे सगळे आदेश वगैरे राज्यात सगळं झालं. आराखडा मंजूर केला मी. आणि जब 2-3 मेरी महिन्यापूर्वी सरकार बातमी थी आली की तो तो महाराष्ट्र आराखडा यांनी मराठी बिराच्या को टोपलीत लेके टाकला. हमने ती जागा यांच्या मालकाच्या म्यूजियम मित्राच्या घशात. बनाने हा मराठीचा तुमचा अभिमान. का निर्देश जारी किया था। मराठी भाषा भवनाची त्याचं मराठी भूमिपूजन मी भाषा केलं होतं माझ्यासोबत. भवन बनाने को कहा था। अजित पवार होते उपमुख्यमंत्री. कुठे गेलं मराठी भाषा भवन? कुठे गेलं मराठी भूमीचं रंगभूमीचं दालन? लेकिन वो का सब तुम्ही गायब आमची हो मराठी गया। मारतात? तब का तुम्ही अजीत आमच्यावर पवार भी सक्ती उप करता आहात? मुख्यमंत्री थे और वो भी इस फैसले अनेकदा सांगितलं की आम्ही में कोणत्याही शामिल भाषेच्या थे, लेकिन विरोधात नाही सब आहोत. अब गायब है। न कहीं मराठी भाषा आमच्यावरती सक्ती करण्याचा भवन है प्रयत्न और केला, न ही तर आमची शक्ती काय ती मराठी एकदा तुम्हाला अशी रंगभूमी. दाखवू की पुन्हा तुम्ही कधी डोकं वर नाही काढणार, पुन्हा डोकं वर काढणार. या सगळ्या गोष्टींकडे आपण आज एकत्र आलेलो आहोत. पुन्हा आपल्यामध्ये काढे घालण्याचे उद्योग होतील, कारण त्यांचा धंदाच तो आहे. मुद्दों को लेके हम एक साथ आए हैं, लेकिन हमें दूर करने की फिर से कुणाच्याही कोशिशें लग्नामध्ये होंगी। भाजपवाल्यानं बोलू नका. मैं बस यही कह रहा हूँ कि अपने कोई भी बिळ्या खातील शादियों में आणि भाजपा त्याला वालों को नवरा मत बायको बुलाओ। भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. वो आएंगे, आपके समारोह एवढं में केलं तरी बरं, खाना नाहीतर ते खाएंगे पोरीलाच पळून घेऊन और जातील. दुल्हा दुल्हन में झगड़ा लगाकर पण ह्यांचं स्वतःचं किसी असं काहीच और नाहीये. शादी में, किसी और शादी के कार्यक्रम में कोणत्याही खाना खाने लढ्यामध्ये चले कधी जाएंगे। भाजपा नव्हता. अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप हा सगळ्यात शेवटी आला आणि 57ची निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला. हे जनसंघ, तेव्हा त्यांचा जो राजकीय नाव होतं जनसंघ, यांच्याकडनं आम्ही देशाभिमान शिकायचा, यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा. आणि आम्ही महाराष्ट्र आंदोलन में सबसे पीछे आए और सबसे पहले निकल गए और ये हमें महाराष्ट्र का अभिमान दिखाएंगे। सगळा सत्यानाश करून टाका. अरे आपली मुंबईच्या सिंदड्या उडवल्या जात आहेत. अख्खी मुंबई कोणाच्या लक्षात घालतायत? कोणाच्या? बघत बसायचं सगळं. म्हणजे आज सगळ्यात जास्त जर कोणी जमिनीचा मालक मुंबईमध्ये असेल तो यांच्या मालकाचा मित्र आहे, अदानी. कोणाची जागा, कोणी रक्त सांडलं, कोणी रक्त सांडलं, कोणी त्या हुतात्मा स्मारकाला वंदन करताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे. अरे त्यांनी तर रक्त सांडलं, बलिदान केलं, पण त्यांनी रक्त सांडून मिळून गेलेली मुंबई जर का आपण राखू शकणार नसू तर आपल्याला लाज वाटली पाहिजे, शरम वाटलं पाहिजे. म्हणून त्या रक्ताची शपथ घेऊन मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला उभं राहायला पाहिजे. ठीक आहे, असतील, होते मत, पटली होती, पटले नसतील, पण याच्या पुढे मराठी आणि महाराष्ट्र धर्माचं रक्षण करणं आमचा हनुमान चालीसाला विरोध नाहीये, पण मारुती स्तोत्र आम्हाला का विसरायला लावताय? के बाद महाराष्ट्र और मराठी भाषा आमचा जय की श्रीरामला रक्षा के लिए विरोध हमें आगे रहना पड़ेगा। पण भेटले हनुमान चालीसा को मुझे विरोध नहीं है। हे म्हणणारे आम्हीच मराठी.
हे तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात, पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळेला आमचे होऊन गेले. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती शिकवली. त्याच्यामुळे यांचा काही आगा नाही, पिछा नाही. राजकारणातले हे व्यापारी आहेत, वापरा आणि फेका. इनके आगे पीछे कोई नहीं है, ये राजनीति के व्यापारी हैं. यूज करो और फेंक दो. एक गद्दार ने कहा जय गुजरात. मैं तो पुष्पा पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला. कुछ भी बोलो उठेगाही नाही. अरे कसा उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय. अरे विचार वगैरे मी म्हणतोय. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? मग आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचं होतं ना, उघडा डोळे बघा नीट. डोळे उघडलेत, पण आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, कायमचे मिटून जातील. आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा. अभी आँख खोलने, आप लोग आँख खोलिए और देखिए कि क्या हो रहा है. मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका, अजिबात म्हणू नका. आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं, एक तर कोणावर अन्याय करू नका, पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो हात जागेवरती ठेवू नका. शिवसेना प्रमुख ने जो हमें सिखाया है कि किसी पर अन्याय करो मत. देवेंद्र फडणवीस, तुम्हारे शरीर पे कोई आता है तो फिर उसके हाथ उसकी जगह पे भी नहीं रहना चाहिए. मराठी माणूस असा दाखवा की जो आपल्या देशात इतर राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो. हिंमत आहे त्याची? एक मराठी माणूस दाखवा. पण तुमचे सगळे चेले चपाटे उठतायत, कोणावरही आरोप करतायत, तमाशे करतायत. अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणताही भाषिक इतर प्रांतीय भाषेत तिकडे गेला, राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभा चिरून टाकतील तिथली लोक. बंगालमध्ये जाऊन बघा, तमिळनाडूमध्ये जाऊन बघा. कोई भी शख्स अगर दूसरे राज्यों में जाके परप्रांतीय बन के वहां जाकर दादागिरी करने की कोशिश करेगा तो उसका उस राज्य में क्या हाल होगा, ये आप जाके बंगाल में देखिए, आप तमिलनाडु में देखिए. राज ने कहा कि हमारे भी कई मित्र हैं, कई गुजराती मित्र हैं. म्हणून तुम्ही आमच्या एकजुटीमध्ये विषाचा खडा टाकता. हे सगळे तुमचे डाव आता उघड झालेले. तुम्ही वाटेल ते करा, पण मी आज महाराष्ट्राला आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असू, जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती, तशी एकजूट जर का आपण सगळ्या पक्षांनी मिळून, अगदी भाजप मधल्या मराठी माणसांनी सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे. मैं आज महाराष्ट्र से आह्वान करता हूं कि ऐसा कोई भी अगर महाराष्ट्र पे या मराठी भाषा पे हमला करते हैं तो अपने पक्ष से उठिए और एक साथ आइए. झिंडोडे काढणार असतील आणि आपण आपले पक्षीय भेदाभेद घेऊन त्यांना पायघड्या घालणार असू तर असं षंडाचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं. महाराष्ट्र हा शूरांचा आहे, वीरांचा आहे, दगडांचा आहे, पण यांच्यासाठी महाराष्ट्र सबका है. ही आपण आता एक शपथ घेतली पाहिजे. घेताय तुम्ही? घेतलेत की एकजूट केवळ आमचा कार्यक्रम. मी राजला परवा फोन केला, अरे जसं काय आपल्या पिक्चरचा प्रीमियर होता असं सगळेजण विचारतात आज कसं येऊ. हा प्रीमियर असेल, पण आजपासून सुरुवात झालेली आहे. आजपासून सुरुवात झालेली आहे. राज को मैंने परसों फोन किया तो उसने कहा कि ऐसा लग रहा है तो पिक्चर का प्रीमियर है. मैंने कहा कि हाँ प्रीमियर है और आज से शुरुआत हो गई है. शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जे सांगितलं होतं तेच परत एकदा सांगतोय. मराठा प्रमुख ने जो कहा था वो मैं फिर से कहता हूँ.
96 कोळी 92 कोळी मराठा स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सर्व मतभेद भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. सभी जातियों से उठकर मराठी लोग शेवटी एक आवाहन साथ आए. करतो, हे सगळ्या मराठी माणसांना आणि मराठी प्रेमींना आहे. तुटू नका फुटू नका आणि मराठी सारे मराठी लोगों से आह्वान जय करता हूँ हिंद जय महाराष्ट्र. फूटो नहीं फूटो नहीं. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद उद्धव साहेब.